सगळ्यांनी बोला रामकृष्ण हरी. आज हे गोरे परिवाराचं सगळं हे कुटुंब आहे. आमचा बंडा गोरे, त्याची मुलगी, सून, मुलगा, नातू वगैरे सगळ्यांसाठी एकदा पुन्हा एकदा बोला रामकृष्ण हरी. बरं, एक दुःखद बातमी म्हणजे आमच्या बंडाची आई 14 दिवसापूर्वी गेली, पण ठीक आहे रामकृष्ण हरी. चाले हे बोला, चाले हे शरीर कोणाची या सत्ता, कोण बोलविता हरी विन. आता ऐका, याचा अर्थ की भगवंताच्या इच्छेशिवाय झाडाचं पान सुद्धा हलत नाही. म्हणजे त्याच्या इच्छेशिवाय काहीच होत नाही. आपण मी पण म्हणतो, पण तो झिरो आहे मोठा. जेव्हा तोंडात मी येतो ना, तो मोठा झिरो येतो. म्हणून मी एकनाथ महाराजांचा अभंग 4च ओळीचा जपतोय. बोला हरी बोला, हरी बोला, नाही तरी आबोला, व्यर्थ गलबला करू नका. नको नको मान, नको अभिमान, आणि सोडी मी तू पण तोच सुखी. याचा अर्थ या जगामध्ये जर तुम्हाला सुखी राहायचं असेल तर हे 4 ओळी जगल्या पाहिजे. हरी बोला, हरी बोला म्हणजे आपल्याला जे तोंड आहे ते फक्त ह्याची त्याची घाण काढण्यासाठी नाही, भगवंताचं नामस्मरण. हरी बोला, हरी बोला. एक तर तोंडातून चांगलं बोला, बोला हरी बोला, हरी बोला, नाही तरी हा बोला. जर आपल्याला काय दुसरं बोलता येत नाही ना, तर गप्प बसावं, नाहीतर हरिनाम घ्यावं. व्यर्थ गलबला करू नका. तोंडाची जी बड 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 भुकणं चालतं, हिचं काय चाललंय, तिचं काय चाललंय, ह्याम काय चाललंय, टीव्ही काय, भगवंताच्या नामस्मरणाशिवाय जे आपल्या तोंडात येतं ना, त्याला व्यर्थ गलबला म्हणतात. मग व्यर्थ गलबला करू नका. त्याच्या पुढची वेळ नको नको मान, म्हणजे आपल्या अंतःकरणात आपला मान पण नसावा. आणि नको अभिमान, मला मान का नाही दिला, मला हे काय नाही दिलं, म्हणजे मानाची काही भुकेले नसतात ते पण नको. नको नको मान आणि नको अभिमान. सोडी मी तू पण. याचा अर्थ ज्याला म ची बाराखडी सुटते आणि त ची बाराखडी सुटते. म ची बाराखडी म्हणजे काय, म मा मी मी मू मू मे मै मो मौ मम महा. आणि त ची बाराखडी त ता ती ती तू तू ते तै तो तौ तम तहा. म्हणजे म पासून सुरू होणारे शब्द आणि त पासून सुरू होणारे शब्द जो सोडेल, सोडी मी तू पण तुमचं सुखी. मग मी ह्या जगामध्ये मला खूप सुखी का मानतो, माझ्या डोक्यात म ची आणि त ची बाराखडी नसते, दुनियाचं नावच काढायचं नाही. त्यामुळे आपण आपल्या रामकृष्णाच्या सेवेत राहायचं. तर अशा पद्धतीनं हा परिवार मला आवडला, खूप चांगला आहे. एक अभंग बोलतो. भाग्यवंता घरी भजन पूजन, त्याची वाट पाहे रघुनंदन. जगाच्या बाजारी सर्व काही मिळे, जगाच्या बाजारी सर्व काही मिळे, परी हे दुर्लभ संत जन, परी हे दुर्लभ भक्त जन, त्याची वाट पाहे रघुनंदन, त्याची वाट पाहे रघुनंदन, त्याची वाट पाहे रघुनंदन. पूर्व पुण्य ज्याची असेल पुण्याई. अर्थ नाही मोठ्या बरं का. तू बोल रामकृष्ण हरी, तू बोल रामकृष्ण तुम्ही भाग्यवान आहे की तुमच्या तोंडातून रामकृष्ण हरी आहे. मी इतका दुर्दैव की माझ्या बायकोच्या तोंडात अजून रामकृष्ण हरी येत नाही. मी त्याला बोललो ना, मॅडम माऊली रामकृष्ण हरी, हो बोला. ती खूप छान मायाशी बोलते, पण रामकृष्ण हरी मुखात येतच नाही. पहिलं मला लई वाईट वाटायचं. नंतर आमच्या गुरु महाराजांनी सांगितलं, ते प्रारब्धात असावं लागतं. सगळ्यांचं लगीन होतं, पण सगळ्याला पहिल्याच वर्षी पोरं होतात का, काहींना 6 महिन्यानंतर, काहींना 2 वर्षांनी होतात, काहींना 5 वर्षांनी होतात, काहींना 25 वर्षांनी होतात, काहींना होतच नाही. प्रत्येकाला आपल्या प्रारब्धात लिहिलेलं असतं ते मिळते. म्हणून
मला हा अभंग शोधून मला प्राप्त झाला. जगाच्या बाजारी सर्व काही मिळे, परी हे दुर्लभ संत जन. पूर्व पुण्य ज्याची असेल पुण्याई, ज्याची पूर्व पुण्याई असते, तोच मुखी घेई हरीचे नाव. तुमची सगळ्यांची पुण्याई आहे, पण मी मात्र पत्नी आपली दुर्दैव आहे का तिच्या, पण याचा अर्थ ती वाईट आहे असं नाही. ती चांगला संसार करते, मला कधीच बोलत नाही, खूप छान जगवते, खूप छान मायाची. रामकृष्ण हरी हा शब्द तुझ्या तोंडात येत नाही. मी म्हणलो ना रामकृष्ण हरी, हो बोला. अगं राणी रामकृष्ण हरी, हो बोला. आता मला सांगतो ना, हॅलो रामकृष्ण हरी, हो बोला. अगं माझा तुला रामकृष्ण हरी, हो बोला. आता काय कसं म्हणतात, तोंडात शिरायचं का पण. तर पूर्व पुण्य ज्याची, पूर्व पुण्य ज्याची असेल पुण्याई, पूर्व पुण्य ज्याची असेल पुण्याई, तोच मुखी घेई हरीचे नाम. तेव्हा मला कळलं हे पूर्व पुण्य असेल तर ते. आपण विहिरीतलं पाणी काढतो, पाणी असतं तेव्हा निघतं ना, आणि विहिरीत पाणीच नसेल तर तू किती कुठलं काय ना, आड्यात नाही तर पोरात कुठे येऊ. तोच मुखी घेई हरीचे नाम, त्याची वाट पाहे रघुनंदन. आणि शेवटचा चोका मिळाचा अभंग आहे. चोका म्हणे तुम्ही आता तरी जागा. मी बायकोला एक वाक्य बोललो, आता तरी जागे हो, झोपणीच तर नाही होत, पण आता चोका म्हणे तुम्ही आता तरी जागा. कालपर्यंत झोपला होता ठीक आहे, पण आता तरी जाग. रामकृष्ण हरी म्हणा निरंतर, त्याची वाट पाहे. बोला भाग्यवंता घरी भजन पूजन, त्याची वाट पाहे रघुनंदन. चला एकदा सर्वांनी बोला रामकृष्ण हरी. सगळ्यांच्या मुखातून बोला रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तोंडात आल्या तर लय चांगले. राम क्या बात आहे. आमचं तर आमचं क्या बात आहे, किती छान. माझं सर्वांना तुम्हाला रामकृष्ण हरी. आता आम्हाला पुढे जायचा आदेश द्या. हा चला रामकृष्ण हरी. आणि आईचं झालं हे एका दृष्टीनं चांगलं झालं, तर मला मोकळं पडला झालं. एकदा बोला रामकृष्ण हरी. बस.